हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंद माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम मित्रांनो. मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर आहे, पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे, एकदा कमेंट करायचं पटापट. वेलकम संध्या मॅडम, हाय. तर जे विद्यार्थी मित्र लावले त्यांनी मित्रांनो पटापट कमेंट्स करा. पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी क्लिअर आहे का? ओके. तर मित्रांनो बघा, आपल्या आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण मुंबई शहर नवी मुंबई शहर पोलीस 2024 चे मित्रांनो क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत. ओके. तर चला पटकन व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो. थोडंसं कॅमेरा क्वालिटी बघा. तर मित्रांनो क्लिअर आहे आता. तर मित्रांनो बघा, आपण बघत आहोत, आज आपण क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत. नवी मुंबई शहर पोलीस 2024 चा मित्रांनो आपला क्वेश्चन पेपर आजच्या सेशन मधून आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी पटापट व्हिडिओला लाईक करून शेअर करा. हो, चला पिक्चर क्वालिटी वगैरे क्लिअर आहे. जाऊया पटापट आपल्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे. पुढं काळपट वाटतंय पण चला ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आपल्या समोर पहिला प्रश्न घेतलेला आहे, आलेला आहे पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? या प्रश्नाचं मित्रांनो आन्सर करायचं नाही. चला आपण डायरेक्ट समजून घेऊया हा प्रश्न. या प्रश्नाला आपण डायरेक्टली समजून घेऊया. बंगाली ठीक आहे. बंगाली म्हणताय तुम्ही, तर तेवढं पुरतं ठीक आहे. पण आता लक्षात घ्या, इथे या भाषा सगळ्या आपल्या आपलं भारत सरकारने बघा 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला मित्रांनो 5 भाषा ज्या आहेत त्यांना आपण अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामध्ये बंगाली भाषा पण आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. रोहित सर वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपल्या अभिजात भाषांच्या बाबतीत जर आपण आता विचार केला तर खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? हा प्रश्न त्यावेळेस होता, त्यावेळेस याचं उत्तर असेल ठीक आहे. पण आता लक्षात घ्या, आता या सर्व भाषा या अभिजात भाषा आहेत. लक्ष देते बघा, आज आपल्याकडे 11 अभिजात भाषा आहेत. त्याच्यामध्ये संस्कृत पण आहे, उडिया आहे, मल्याळम आहे, बंगाली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न फक्त आता आहे आपल्या प्रश्नपत्रिकेत आलेला म्हणून तो पहिलाच घेतलेला आहे. लक्षात घ्या. आपल्याला आपल्या इथे लक्षात घ्या, अभिजात भाषा काय असते? अभिजात भाषा म्हणजे प्राचीन भाषा, जी प्राचीन भारतीय भाषा आहे, जिच्याकडे बघा विपुल असं प्राचीन साहित्य उपलब्ध आहे. अशा ज्या भाषा आहेत, प्राचीन काळापासून टिकून असणारे, आजही त्यांचं महत्व टिकलेलं आहे, अशा भाषांना आपलं भारत सरकार अभिजात भाषेचा दर्जा देतं मित्रांनो. ओके. अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. त्यानुसार तमिळ ही भाषा अभिजात भाषा पहिली भाषा ठरलेली आहे. आणि आज म्हणजे बघा 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला 5 भाषा ज्या आहेत त्यांना अभिजात दर्जा देण्यात आला. आणि त्यामध्ये आपली मराठी भाषा सुद्धा मित्रांनो होती. म्हणून आपली मराठी भाषा सुद्धा अभिजात भाषा आता आहे. आधी प्रश्न विचारले होते आपल्याला अभिजात भाषेशी संबंधित, त्यात मराठी भाषा सुद्धा अभिजात भाषा नाही, म्हणून ते आन्सर आलेलं आहे. आता जे प्रश्न आहेत, आता त्याच्यामध्ये आपल्याला मराठी असेल, बंगाली असेल, तर या आता आपल्या अभिजात भाषा आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. 3 ऑक्टोबरला आपण मराठी अभिजात भाषा दिवस आता साजरा करत आहोत. अगदी बरोबर आन्सर आहे. हे सुद्धा गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत. आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली होती. नाही, पहिली जी समिती आहे, प्रमुख समिती पहिली होती बघा,
सध्या रंगनाथ पठारे समिती. रंगनाथ पठारे समितीने संपूर्ण अहवाल रेडी केला. रंगनाथ पठारे समिती लक्षात ठेवायची आहे. रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानुसार सर्व माहितीनुसार आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि त्यानंतर याचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती नंतर होती. लक्षात घ्यायची ही समिती रंगनाथ पठारे समिती. तिच्याबद्दल आपण डिटेलमध्ये मित्रांनो शिकलेलो आहोत. ओके, बघा या भाषा या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. अभिजात भाषा आणि त्यांना दर्जा मिळालेलं वर्ष. तमिळ ही पहिली अभिजात दर्जा मिळवलेली भाषा आहे. आणि त्यानंतर आज आपल्याकडे आहेत एकूण 11 भाषा. ओके, हा चार्ट आपल्या म्हणजे भाषा आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत. एकदाच्या या भाषा जर लक्षात असतील तर आपण 1 मार्क्स आपला हमखास निश्चित या ठिकाणी असणार आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाचा मित्रांनो आन्सर करायचं पटापट. चला, दुसरा प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे. तर मित्रांनो बघा आपल्याला 25 प्रश्न या ठिकाणी मुंबई सीपीला विचारण्यात आलेले होते. त्यातला आपल्या समोरचा प्रश्न आहे बघा आता. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? बघा आपल्या भारतीय जी भाषा आहेत, आपल्या भारतीय भाषेच्या मित्रांनो आहेत त्यांचे जे लिपी आहेत, लिपी म्हणजे काय, जे आपण खुणांनी लिहित आहोत, जे आपण लिहिण्याच्या पद्धती वापरत आहोत, ते आपल्या लिपी आहेत लिहिण्याची. तर मग लिपींमध्ये प्राचीन लिपी जर आपण बघितली, ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी, या प्राचीन 2 लिपी आपल्याकडे आहेत. आणि या दोघही लिप्यांमध्ये खरोष्टी लिपी आणि प्राचीन लिपीमध्ये इतर ज्या लिप्या आज आपण जे लिखाण बघतो, ज्या लिप्या बघतोय, त्या सर्व ज्या निर्माण झाल्या, जननी म्हणजे बघा ज्याच्यापासून निर्माण झालेल्या आहेत, अशी जी लिपी आहे ती म्हणजे आपली ब्राह्मी लिपी. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो आपला आन्सर आहे. ब्राह्मी लिपीपासून आज आपण ज्या अनेक लिप्या आपल्या भारतात वापरल्या जातात, त्यामध्ये ब्राह्मी लिपी ही प्राचीन लिपी आहे. आणि या ब्राह्मी लिपीपासून आपल्या विविध लिपी आज निर्माण झालेल्या आहेत. ब्राह्मी लिपीपासूनच आपली देवनागरी लिपी निर्माण झालेली आहे. आणि आपली जी मराठी भाषा मित्रांनो आहे, ही आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. त्याचबरोबर मोडी लिपी ही सुद्धा एक देवनागरीचाच भाग आहे. मोडी लिपी ही देवनागरीचाच भाग आहे. आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ओके, प्राचीन लिपी मित्रांनो ब्राह्मी लिपी ही प्राचीन लिपी आहे. खरोष्टी लिपी, खरोष्टी खर म्हणजे गाढव, गाढवाच्या ओठासारखी असणारी खरोष्टी लिपी याला म्हटलं जातं. खरोष्टी लिपी ही बघा याच लिपीला गांधारी लिपी सुद्धा मित्रांनो म्हटलं जातं. खरोष्टी लिपीला गांधारी सुद्धा म्हणतात. या प्रकारे आपला हा लिपीशी संबंधित प्रश्न मित्रांनो आहे. आपण बघा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जर गेलात, संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये डिटेलमध्ये मित्रांनो प्रत्येक टॉपिक हा चांगल्या प्रकारे समजून दिलेला आहे. त्या ठिकाणी नक्कीच देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हटलं जातं, कारण ती सोपी आहे समजण्यासाठी आणि एका उच्चारासाठी एकच चिन्ह आपण वापरतो. ओके, देवनागरी लिपीमध्ये काय असतं, आपण आदर्श लिपी मानली जाते. का मानली जाते? कारण प्रत्येक उच्चारासाठी एकच आपण चिन्ह वापरतो, डबल चिन्ह नसतात. त्यासाठी देवनागरी लिपी आदर्श लिपी मानली जाते. याचे संबंध आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर प्रश्न क्रमांक 3. संधीचा प्रश्न मित्रांनो याचा 30 सेकंद मध्ये देण्याचा प्रयत्न करा आन्सर. संधीशी संबंधित प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? परिवर्तन संधीचं उदाहरण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. कॅमेरा लॉक नाही आपला आज. परिवर्तन डाव्या बाजूने लिहिली जाते वगैरे, डिटेल गोष्टी आपल्या क्लिअर आहेत. त्याच्यामध्ये जास्त उल्लेख मी या ठिकाणी केलेला नाही मित्रांनो. बघा चला वेळ संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? संधी हा टॉपिक मित्रांनो बघा खूप महत्वपूर्ण असतो. संधी या
टॉपिकवर आधारित हा आपला मित्रांनो प्रश्न आहे. पटकन मित्रांनो एकही आन्सर आपल्याला मिळालेलं नाहीये. तर बघा परिवर्तन संधीचं या ठिकाणी आपल्याला उदाहरण मित्रांनो विचारलेलं आहे. जर आपण शब्द बघितले बघा, आपला जो हा शब्द आहे बृहत मुंबई, यांची फोड आपण या ठिकाणी थोडक्यात करूया बघा. बृहत मुंबई या प्रकारे या शब्दाची फोड होते. ओके. ते मित्रांनो उदाहरण आहे अनुनासिक व्यंजन संधीचं. काय आन्सर एक नक्की करू बघा. हे अनुनासिक व्यंजन संधीचं आपलं उदाहरण आहे. मी फक्त लिहित होतो. मरणोन्मुख, मरण उन्मुख, मरण आणि उन्मुख बघा इथे अ आणि हा उ. स्वर संधीचं उदाहरण मित्रांनो आपलं हे उदाहरण काय सरसंधी सॉरी संधीचं मित्रांनो आपलं एक्झाम्पल आहे सरसंधी. रक्षण बघा, रक्ष अधिक अन या प्रकारे रक्षण बघा या प्रकारे फोड आहे. आणि सदैव, सदा एव, आ आणि ए इथे फोड मित्रांनो बघा. आ आणि ए ची संधी या ठिकाणी होते. हे सुद्धा आपलं सरसंधी आहे. स्वरसंधी, परत स्वरसंधी, इथे अ आणि हा उ. आणि बघा इथे जो आपला आहे ही अनुनासिक संधी मित्रांनो आपली आहे. अनुनासिक संधी तुम्ही आन्सर एक म्हणताय, पण ही उदाहरण काय मित्रांनो बघा अनुनासिक संधीचं आहे. अनुनासिक संधी अनुनासिक संधी तुम्ही आन्सर अनुनासिक संधी करतात. आपल्याला विचारलं परिवर्तन संधी. परिवर्तन म्हणजे बदल होणे. मी एकच सोडला की नाही रक्षण, याच्यात परिवर्तन झालेलं आहे. परिवर्तन काय होतं बघा, न नळाचा जो आहे तो न बाणाचा होतो. हा झाला परिवर्तन, बदल होणे. हा हे परिवर्तन केव्हा होतं बघा संधीमध्ये. संधीचा अर्थ काय मित्रांनो सांधणे किंवा जोडणे. संधीचा शब्दशः अर्थ काय होतो मित्रांनो सांधणे किंवा जोडणे. आता बघा या ठिकाणी बृहत शब्द वेगळा दिलाय आणि मुंबई शब्द आपला वेगळा दिलाय. आपण यांना काय करतो सांधतोय जोडतोय. मग ही झाली आपली अनुनासिक संधी. अनुनासिक संधी कशा प्रकारे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला त दिसतोय आणि त्याच्यानंतर असणारा जो शब्द आहे म, हा म काय आपला अनुनासिक आहे. ज्यावेळेस पुढचा अनुनासिक आपल्याला येतो तच्या ओळीतला जे आपले स्पर्श व्यंजन आहेत 25 व्यंजन, त्याच्यापैकी आपण काय करतोय त्या तचा लाईनीमध्ये असणारा त थ द ध न हा जो तचा रूपांतर आपण न मध्ये करतो आणि मग आपला शब्द तयार होतो बृहन्मुंबई. तसंच बघा या ठिकाणी आपला हा स्वरसंधी आपली स्वरसंधी मित्रांनो आपली गुणादेश संधी आहे. आपण काय करतो या ठिकाणी अ आहे आणि या ठिकाणी आपला उ आहे. दोघं स्वरांची संधी करतो आणि आपला गुणादेशनुसार आपला न होतो मरणोन्मुख. तसंच सदैव इथे पण काय मित्रांनो सेम संधी बघा. इथे आपला अ आहे इथं आ आणि हा ए. ही पण आपली सरसंधी मित्रांनो आहे. आणि या ठिकाणी काय आपलं हा जो न नळाचा आहे हा न नळाचा बदलून न बाणाचा होतो. म्हणजे ही काय झाली आपली परिवर्तन संधी. पर्याय क्रमांक सी. आपल्याला विचारलं होतं मित्रांनो परिवर्तन संधी. इथं हे परिवर्तन कसं होतं बघा, ज्यावेळेस पहिल्या शब्दाचे शेवटचे वर्ण जे आपण जोडतो ते जर बघा इथं आपला जर समजा तो रू असेल किंवा रू असेल किंवा र असेल किंवा श असेल षटकोनाचा, त्यावेळेस आणि जे दुसरा शब्द असेल दुसऱ्या शब्दात शेवटी जर न असेल, न नळाचा असेल तर त्याचा न बाणाचा होतो. हा न नळाचा न बाणाचा होतो. ज्यावेळेस पहिल्या शब्दाच्या शेवटी रू र किंवा श येत असतील तेव्हा. मग इथे आपल्याला क्षेत्रियाचा दिसतोय. जर आपण शची फोड केली तर शची फोड मित्रांनो कशी होते बघा आपली क अधिक श. क अधिक श आपली याची फोड होते. म्हणजे आपला शेवटी इथं श आहे आणि शेवटी इथं न आला तो काय तो परिवर्तन होतो. न नळाचा न बाणाचा होतो. ओके. म्हणजे हे परिवर्तन संधीचं एक्झाम्पल आपलं पर्याय क्रमांक सी आहे. समजलं चांगल्या प्रकारे.
लक्षात आलं असेल मित्रांनो. बघा, संधी ही खूप महत्वपूर्ण असं टॉपिक आहे. संधी, समास चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचे आहेत. आपल्याला निश्चितच मार्क्स मिळून देणारे मित्रांनो ते प्रश्न आहेत संधी आणि समासाचे. तर खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? बघा, थोडंसं वाचण्याचा प्रश्न आहे. 30 सेकंद घेऊया आणि आपण थोडं एक्सप्लेनेशन पण समजून घेऊया. या ठिकाणी वाचायचं आहे आपल्याला. वाचनाचा स्पीड मित्रांनो ठेवायचा आहे. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाचन करत असताना ॲक्युरेसी पण तेवढी असली पाहिजे. वाचन करून ॲक्युरेसी सुद्धा मित्रांनो ठेवायची आहे. बघा, आज आपण या ठिकाणी मुंबई सीपीसी मित्रांनो क्वेश्चन पेपर अभ्यासत आहोत. मागच्या वर्षी झालेला पेपर आपला 2024 साली. बघा, चुकीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता आपल्या समोर पर्याय मित्रांनो आहेत. पटापट आन्सर करायचंय. क्वेश्चन नंबर 4 आन्सर करताना मित्रांनो बघा, Q4 तुम्ही आन्सर करू शकता. 1 2 3 4 काय असेल ते. बरेच वेळेस काही विद्यार्थी मित्र मागचं पण आन्सर करत असतात. त्याच्यामुळे Q4 Q5 असं या प्रकारे तुम्ही आन्सर करा. आता क्वेश्चन नंबर 4 चं तुम्ही आन्सर करायचंय पटापट. क्वेश्चन 4 किंवा 4च्या पुढे तुम्ही जे तुम्हाला आन्सर करायचं ते तुम्ही करू शकता. ओके. तर बघा, या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळत आहेत. बरेच जण 1 2 बी. तर बघा, विशेष नाम जे असतात ते एकवचनी असतात. विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट ठिकाणाला ठेवलेलं नाव. माझं नाव, तुमचं नाव, आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलच्या कंपनीचं नाव, प्रत्येक जे नाव आहेत मित्रांनो ते कसे आहेत? आपले विशेष नाव आहेत. मग सगळे एकवचनी असतात की नाही? विशेष नाव एकवचनी असतात म्हणजे सेंटेन्स आपलं हे जे विधान आहे हे बरोबर आहे, चुकीचं नाही. सामान्य नामाचे अनेकवचन होत नाही. हे दुसरं विधान दिलंय. आता सामान्य नाम मित्रांनो बघा, सामान्य नामाचं अनेकवचन होतं का? जर आपण घेतलं बघा झाड. झाड आपलं सामान्य नाम आहे. मग झाडे होतं की याचं? झाडे. घर, घरे होतंय का अनेकवचन? अनेकवचन तर होतं याचं. सामान्य नामाचं मित्रांनो अनेकवचन होतं. मी तर काय दिले? होत नाही. जे चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी मिळालं. आन्सर असेल आपलं बी. पर्याय क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पण तरी एकदा शंका म्हणून आपण पुढचं सुद्धा बघितलं पाहिजे. वाचून घेऊया. बघा, भाववाचक नाम एकवचनी असते. बघा, भाववाचक नाम एकवचनी असतं. भाववाचक नाम मित्रांनो जे असतात ते एकवचनी असतात. हे पण बरोबर आहे. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. बघा, मुलगा आहे, तो मुलगा, ती मुलगी, विशेष नाव जे आहेत राम, श्याम, सीता, गीता ज्यांची पण नाव असतील त्यांचे लिंग मित्रांनो निश्चित असणार आहे. तर विधान आपल्या या ठिकाणी जे आहे चुकीचं विधान होतं आपलं पर्याय क्रमांक बी. अगदी बरोबर आन्सर सगळ्या विद्यार्थी मित्रांचा आलेला आहे. ज्यांच्या चुका झाल्या आहेत त्यांनी मेसेज डिलीट करून उपयोग नाहीये. आपली कमेंट डिलीट करून उपयोग नाहीये, तर सुधारणा करायची मित्रांनो. ओके. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो आपल्याला आन्सर करायचं आहे. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे? असा शब्द. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला पटापट आन्सर करा बघा. तर लक्षात घ्यायचं आहे असा शब्द असला पाहिजे जे स्त्रीलिंगी पण असेल, पुल्लिंगी पण असेल, तसंच नपुंसकलिंगी सुद्धा असेल. आपल्या मराठीमध्ये लिंग हा टॉपिक जर आपण लक्षात घेतला तर मित्रांनो थोडासा तो अनियमित असा टॉपिक आहे आपल्या मराठी भाषेत लिंग. याच्यामध्ये 3 प्रकारचे लिंग आपल्या मराठी भाषेत असतात. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. तर तिघही प्रकारचा शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलाय. असा शब्द जो तिघामध्ये असेल तर बघा, ज्याला दर्शवताना आपण तो वापरतोय ते आपलं पुल्लिंगी असतं. ज्याला दर्शवत असताना आपण ती हे सर्वनाम वापरू ते असेल आपलं स्त्रीलिंगी. ज्यावेळेस आपण ते म्हणू, जी गोष्ट आपण तो किंवा ती असं न दर्शवता ते न दर्शवतोय त्यावेळेस ते आपलं असतं नपुंसकलिंगी. आता याच्यामध्ये ती मांजर, ती विना, तो गाव किंवा ते गाव या प्रकारे आपण दाखवू शकतो. पण पोर हा जो शब्द मित्रांनो आहे, पोर हा शब्द आपण तो, ती, ते असं तिन्ही प्रकारे दाखवू शकतो. म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसंच नपुंसकलिंगी.
नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय. तर बघा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. थोडं वेट करायचं आहे, क्लिअर होत जाईल हळू-हळू. ओके. तर आन्सर काय आपल्या या ठिकाणी सगळ्यांचं पर्याय क्रमांक ए. पोर हे मित्रांनो आपल्या या ठिकाणी सगळ्यांचं आन्सर असलं पाहिजे. थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, नेटवर्क इश्यू मित्रांनो आहे. लवकरच क्लिअर होईल. ओके. थोडं वाट बघा. पेशन्स ठेवायचं मित्रांनो. तो, ती, ते असं तिघही प्रकारे आपण पोर दाखवू शकतो. थोडा नेटवर्कचा इश्यू मित्रांनो आहे. होईल क्लिअर. हा प्रश्न क्लिअर असेल तोपर्यंत आपण पुढचा प्रश्नही बघूया आणि थोडं तुम्हाला वेळही मिळेल. सोपा प्रश्न बघा, काही प्रश्न मित्रांनो आपले असे असतात, हार्डनेस काही प्रश्नामध्ये पाहायला मिळते. म्हणजे 25 पैकी 15 प्रश्न नॉर्मल असतात. कमीत कमी इपटने आपण सोडू शकतो. हो, अटकत आहे. ठीक आहे. थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. थोडंसं वेट करायचं आहे मित्रांनो. थोडा नेटवर्कचा इश्यू आलेला आहे. सॉल्व्ह करायचा. तिकडे जाता पण येणार नाही बोर्डकडे आपल्याला. तुमचं नेट वगैरे संपलेलं नाहीये. थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इथं. आपलं एरर येतोय. तर मित्रांनो बघा मित्रांनो थोडंसं नेटवर्कचा इश्यू आलेला आहे थोडका. लगेच क्लिअर होईल तो, जास्त काही बरेच विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आता दिसायला लागला असेल बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो आपला, कोणत्या दिवशी जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर करायचा तुम्ही तोपर्यंत चला. थोडं मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, क्लिअर होईल. मित्रांनो थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, आता क्लिअर होईल बघा. नेटवर्कचा प्रॉब्लेम मित्रांनो आलेला होता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 कडे यायचंय. क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. आवाज क्लिअर आहे बघा, आवाज क्लिअर येतोय. पिक्चर प्रॉब्लेम येतोय थोडासा. ओके, आता क्लिअर होईल बघा हळूहळू. तर क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. कोणत्या दिवशी जागतिक मराठी भाषा दिन आपण साजरा करतो? ओके, बऱ्याच जणांना आता क्लिअर दिसायला लागलं असेल बघा. क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो आन्सर करा. जागतिक मराठी भाषा दिवस. 1 मेला मित्रांनो आपण बघा मराठी राजभाषा दिवस साजरा करतो. 1 मेला काय असतो आपला? मराठी राजभाषा दिवस. आपली मराठी मित्रांनो राजभाषा आपली राजभाषा आहे. मराठी राजभाषा दिवस किंवा मराठी राजभाषा दिन आपण साजरा करतो मित्रांनो 1 मेला. तसं आपण आता बघितलं की 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, आपण मराठी अभिजात भाषा दिवस साजरा करतो. मराठी अभिजात भाषा दिवस आपण 3 ऑक्टोबर साजरा करतो. ओके, तर 27 फेब्रुवारी क्लिअर आहे. आता बरेच थोडा नॉर्मल क्लिअर, अजून पण प्रॉब्लेम आहे. ओके, आता एक्सटर्नल कनेक्शन दाखवतोय. आवाज वगैरे क्लिअर असेल मित्रांनो बघा आता.
तर 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. विवा शिरवाडकर, विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. म्हणजे मित्रांनो कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो. मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आपण या दिवसाचं सेलिब्रेशन मित्रांनो करत असतो. हा दिवस आपण साजरा करत असतो. विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. ओके, ऑल क्लिअर आहे. आता काही अडचणी मित्रांनो नाही आहेत. चला पटापट व्हिडिओ लाईक करून शेअर करून द्या. तसं मित्रांनो बघा आपल्या YouTube चॅनलवर म्हणजे संदीप सर अकॅडमी आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही जर गेलात, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो तुम्हाला आपले विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत. संपूर्ण विश्लेषण आहे. तसंच PYQ सुद्धा मित्रांनो आपण घेतलेले आहेत. तसंच मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांकडे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप्लिकेशन नसेल, त्या विद्यार्थी मित्रांनी प्ले स्टोअरला जाऊन स्टडी विथ संदीप सर हे आपलं ॲप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपली बॅच मित्रांनो तुम्हाला उपलब्ध आहे. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. आपली बॅच मित्रांनो तुम्हाला उपलब्ध आहे. संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच असेल. पोलीस भरतीसाठी विशेष बॅच मित्रांनो आहे. फक्त 99 मध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. स्टडी विथ संदीप सर आपल्या या ॲप्लिकेशन मध्ये. या बॅचच्या माध्यमातून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला उपलब्ध होतील. PYQ होतील. आपल्या ज्या PDF आहेत, त्या ज्या आपल्या PPTच्या PDF होतील त्या सगळ्या तुम्हाला उपलब्ध केल्या जातील. चला बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न मित्रांनो आहे बघा काळाशी संबंधित असणारा. 30 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 7 साठी. चला पटापट क्वेश्चन नंबर 7 कडे या. संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? क्रियापदाचा काळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. उद्देश भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ किंवा चालू अपूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळ निश्चित मित्रांनो आहे. लेक्चर झालं नाही, सुरुवात झाली मित्र आत्ताची. 7वा प्रश्न आपण घेतोय. ओके, तर बघा आपल्याला या ठिकाणी काळ ओळखायचा आहे. संजय व्यायाम करत राहील. आन्सर आपल्याला इथे 2-3 विद्यार्थी मित्रांचं आपल्याला आन्सर आलेलं पण आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणतात बघा रीती भविष्यकाळ. तर बघा एखादा काळ जर आपण लक्षात घेतला, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती 4 प्रकारे लक्षात घ्यायचा असतो काळ आपल्याला. ज्यावेळेस जोड क्रियापद आलेलं असेल, आता बघ करत राहील, इथे आपलं क्रियापद मित्रांनो कोणतं आहे? करत राहील. हे आपलं क्रियापद आहे. जर साधा काळ राहिला असता बघा करत असेल, त्या प्रकारे आपला साधा काळ आला असता. इथे आपला रीती भविष्यकाळ मित्रांनो आहे. पर्याय क्रमांक C आन्सर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक C रीती भविष्यकाळ. बघा साधा जर बघितला आपण, 3 प्रकारचे साधा जर आपण बघितले, साधा वर्तमान काळ असतो बघा. संजय व्यायाम करतो, संजयने व्यायाम केला, संजय व्यायाम करणार किंवा करेल, करेन. हे आपले भविष्यकाळ. बघा साधामध्ये वर्तमान, भूत, भविष्य. जर आपण बघा पुढचा अपूर्ण जर बघितला, अपूर्ण काळ. अपूर्ण काळामध्ये काय तो बघा करत आहे, त आहे, त होता, त असेल. करत आहे, करत होता, करत असेल. जर आपण पूर्ण काळ बघितला, संजयने व्यायाम केला आहे, संजयने व्यायाम केला होता, संजयने व्यायाम केलेला असेल, केला असेल. या प्रकारे आपल्याला पूर्ण काळ पण दाखवतोय मित्रांनो. इथे आपल्याला जो दिलाय करत राहील, करत असतो, करत राहील, करत असे आणि करत राहील. या प्रकारे 3 काळ आपल्याला त्याचे करता येतील रीतिवाचक मध्ये. तर आपला आन्सर काय असेल या ठिकाणी? रीतिवाचक भविष्यकाळ करत राहील. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 12 नाही, प्रश्न क्रमांक 8 आहे. 12 नंबरची स्लाइड मित्रांनो आहे. प्रश्न क्रमांक 8. मनातील भावनांचे उद्रेक. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हटले जाते, काय म्हणतात? बघा आपण अचानकपणे एखाद्या वेळेस आपल्या अचानक भावना ज्या येतात, त्या अचानक उद्भवणाऱ्या भावना या कोणत्या प्रकारच्या असतात बघा. या ठिकाणी आपल्याला शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच मित्रांनो विचारले. आपला टाइम अप झालाय मित्रांनो, वेळ संपलेली आहे. आता लक्षात घ्या, आन्सर येते आपल्याला
केवळ प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 1. बघा, अचानक येणाऱ्या भावनांचा उद्रेक, मनातील भावनांचा उद्रेक जो होतो, अचानक शब्द बाहेर पडतात. जर आपण अचानक मोठे एखादी गोष्ट बघितली आणि आपल्याला समजा भीती वाटली, आपणला मनातून जो किंवा आपला जो किंचाळी बाहेर येते, ती काय असते मित्रांनो, आपला आवाज जो असतो तो केवळ प्रयोगी अव्यय आपलं जे असतं, त्याच्या शेवटी काय असतं आपलं उद्गारवाचक चिन्ह. अरे रे, बाप रे, या प्रकारे आपले जे उद्गार आहेत अचानक येणारे ते आपले केवळ प्रयोगी अव्यय असतात. उभयान्वयी अव्यय. बघा, उभयान्वयी अव्यय यांचं काम काय असतं बघा, उभय म्हणजे दोन, दोघांना जोडणारे अव्यय. आणि, परंतु, किंवा या प्रकारचे शब्द. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय मित्रांनो काय असतात आपले, नावासोबत किंवा नाव किंवा सर्वनाम असणाऱ्या शब्दासोबत ते जोडून येतं बघा. झाड, झाडावर. माकड झाडावर बसलेलं आहे. पण झाडाचा माकडाचा काय संबंध आहे, तो संबंध दाखवण्यासाठी हा वर शब्द जो आपण झाडाला जोडलेला आहे तो आपला काय शब्दयोगी अव्यय. आई ग वगैरे असे जे शब्द आहेत, बापरे, अचानक येणारे जे आपले उद्गार आहेत ते आपले केवळ प्रयोगी अव्ययाचे असतात. शब्दांच्या जाती मित्रांनो बघा, एकूण 8 शब्दांच्या जाती आपल्या असतात. नाम, सर्वनाम, ओके, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रयोगाशी संबंधित मित्रांनो आपला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. तू मला वाचवलेस, तू मला वाचविलेस या वाक्यातील प्रयोग कोणता? प्रश्न क्रमांक 9 मध्ये मित्रांनो आपल्याला प्रयोग या ठिकाणी सांगायचा आहे. चला पटापट मित्रांनो आन्सर करायचा प्रश्न क्रमांक 9 चं. प्रश्न क्रमांक 9. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, संकर प्रयोग आणि भाव्य प्रयोग. टाइम मित्रांनो आपला झालेला आहे. बघा, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि संकर प्रयोग. प्रयोगाचे जर मित्रांनो प्रकार बघितले, 3 प्रमुख प्रकार आपले: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. ओके, बघा, जो आपला कर्मणी प्रयोग आहे, कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार जर आपलं क्रियापद बदलत असेल तर तो आपला कर्तरी प्रयोग असतो. आणि कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार न बदलणारा प्रयोग म्हणजे आपला भाव्य प्रयोग असतो. त्याच्यात आपला क्रियापद बदलत नाही. आता इथे आपल्याला जो दिलाय बघा, तू मला विचारलेस, इथे आपला जो आपला क्रियापद आहे त्याला स हे प्रत्यय लागलेला आहे, कर्त्याला काहीही लावलेलं नाही. आणि जो आपला कर्म आहे, कर्माला या ठिकाणी प्रत्यय मित्रांनो लागलेला आहे. तर अशा वेळेस आपला जो प्रयोग आहे या ठिकाणी आज तो संकर म्हणजे बघा मिश्रित असणारा, एकत्रितपणे असणारा. त्याचा आन्सर काय असेल आपलं, पर्याय क्रमांक 3 असेल. हा आपला संकर प्रयोगाचं उदाहरण मित्रांनो आहे. कृतभाव संकर. करून टाक ना. कर्तृभाव संकर. कर्तृभाव संकर प्रयोगाचं हे उदाहरण मित्रांनो आपलं आहे, तू मला वाचवलेस. ओके, पर्याय क्रमांक सी याचा आन्सर असेल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आपल्याला या ठिकाणी विचारलं बघा, व्यंजन संधीचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे? आपल्याला या ठिकाणी व्यंजन संधी मित्रांनो विचारलेली आहे. संधी, समास, प्रयोग, तर काही गोष्टी आहेत ज्या आपण क्लिअर करू शकतो पटापट. नमस्कार, गुड आफ्टरनून. आपल्याला या ठिकाणी व्यंजन संधीचं उदाहरण मित्रांनो सांगायचंय. धिटाई, दिग्दर्शन, विद्यामृत आणि चंद्रोदय हे आपल्याला शब्द दिलेले आहेत. यांच्यामध्ये आपल्याला आन्सर करायचं आहे. कुठलं आन्सर हे आपलं व्यंजन संधीचं उदाहरण आहे. मित्रांनो बघा, आतापर्यंत आपण जे सेशन घेतलेले आहेत त्याचे आपले जे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण या आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ मित्रांनो उपलब्ध आहेत.
त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपले व्हिडिओ अभ्यासू शकतात. तसंच जे विद्यार्थी मित्रांना आवश्यकता असेल त्यांना मित्रांनो स्टडी विथ संदीप सर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकतात. ओके. तर बघा आपल्याला संधी संधी मित्रांनो बघा आपली स्वर संधी, व्यंजन संधी, अनुनासिक संधी या प्रकारे आपल्या संधी असतात. आता आपल्याला विचारलं व्यंजन संधीचं उदाहरण. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे शब्द जे आहेत त्यांची फोड आपल्याला मित्रांनो करता आली पाहिजे. बघा धीट आई हा जो शब्द आपला धीट अधिक आई या प्रकारे हा शब्द मित्रांनो झालेला आहे. आता बघा दिक दर्शन या प्रकारे आपला आहे. हा आहे आपला विद्या अमृत, चंद्र उदय, चंद्र उदय या प्रकारे मित्रांनो आपल्याला बघा शब्दांची फोड सुद्धा येणं आवश्यक आहे. फास्टच होते बघा. ज्या प्रकारे आपल्याला शब्दांची फोड आली त्यानुसार आपल्याला लक्षात येतो सर तो शब्द जो आहे दिलेला तो व्यंजन संधीचा एक्झाम्पल आहे की आपल्याला दिलेला शब्द हा स्वर संधीचा एक्झाम्पल आहे. आपल्याला मित्रांनो लगेच क्लिअर होऊन जातं बघा. तर जर आपण लक्षात घेतलं बघा धीट आई तर ट अधिक आ हा शेवटी असणारा अ मित्रांनो आहे. त्याच्यामध्ये आपला आ मिळवला आहे. बघा दीर्घ आदेश संधी मित्रांनो या ठिकाणी आपली आहे धीटाई. तसं बघा विद्यामृत इथे आ आहे आपला पहिला विद्यामध्ये आ आणि हा अ याच्यापासून आपला शब्द तयार होतो बघा विद्यामृत. हा सुद्धा शब्द आपला मित्रांनो दीर्घ आदेश स्वर संधी आहे. त्यानंतर चंद्र उदय तर बघा अ आणि उ हा अ आणि हा उ दोघं स्वर आहेत. ही पण आपली स्वर संधी मित्रांनो आहे. इथे जर आपण बघितलं क आणि द यांची मित्रांनो जी संधी होत आहे ही काय आपली व्यंजन संधी. आपली तृतीय व्यंजन संधी मित्रांनो आहे तृतीय व्यंजन संधी. बघा ज्यावेळेस पहिल्या शब्दाच्या शेवटी जे व्यंजन दिले ते जर कठोर व्यंजन असेल आणि त्याच्यानंतर येणार जे व्यंजन हे जे आपलं हे मृदू व्यंजन आहे आपलं तर यांची यांचं जोडत असताना यांची संधी करत असताना तृतीय व्यंजन संधी म्हणजे पहिला जो व्यंजन दिला आहे त्याच्या जागेवर तिसरं व्यंजन आपण घेतलं जातं क ख ग. बघा कचं रूपांतर काय होतं मित्रांनो ग मध्ये होतं त्यावेळेस आपला दिग्दर्शन शब्द तयार होतोय. तृतीय व्यंजन संधीचं एक्झाम्पल आहे. व्यंजन संधीचं एक्झाम्पल काय मिळते आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ओके. पर्याय क्रमांक बी आपला आन्सर मित्रांनो या ठिकाणी आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. 25 प्रश्न मित्रांनो आपण घेणार आहोत. थोडं पटकनच घ्यावं लागेल. 2:15 होत आहेत आता. स्पीड मित्रांनो ठेवायचं आहे. जेवढं पटापट आपला आन्सर येत राहील तेवढं आपण पटकन पुढे जाऊया. बघा शब्दांच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो. शब्दाच्या रूपामध्ये होणारा बदल. शब्दाच्या रूपात होणारा बदल आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. टाइम अप मित्रांनो झालाय बघा. एखाद्या शब्दाच्या लिंग वचनानुसार शब्दात बदल होतो. विभक्तीनुसार सुद्धा मित्रांनो शब्दामध्ये बदल होतो. विभक्तीनुसार सुद्धा मित्रांनो शब्द बघा लिंगानुसार शब्दात बदल होतो. वचनानुसार होतो बघा स्त्री आपलं पुलिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी शब्दात बदल घडतो. वचन एकवचन अनेक वचनानुसार बदल घडतो. विभक्तीनुसार सुद्धा मित्रांनो बदल होतो. म्हणून त्याच्यामुळे आन्सर काय असेल या ठिकाणी सगळ्यांचं यापैकी सर्व आपला आन्सर आला पाहिजे. या सगळ्यांमुळे बदल घडत असतो शब्दामध्ये. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला हे आपल्याला एक वाक्य दिलं या ठिकाणी. या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते. इथे आपल्याला ओळखायचं वाक्यातील क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आहे. यापैकी सर्व पर्याय क्रमांक 4. पटकन क्वेश्चन नंबर 12 कडे या. या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय क्रियाविशेषण. क्रियाविशेषण शब्दावरून मित्रांनो लक्षात घ्या. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द जो असतो तो आपला काय असतो मित्रांनो क्रियाविशेषण असतो. क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा क्रियाविशेषण असतो. तर या वाक्यातील क्रियापद काय फिरला फिरणे
क्रिया काय मित्रांनो? फिरणे. मग बघा, ज्यावेळेस इकडून तिकडून, खाली वर, इकडून तिकडून, खाली वर, वरून खालून असे जे शब्द मित्रांनो असतात, ते आपले क्रियाविशेषण असतात, लक्षात घ्या. इकडून तिकडून, खालून वरून असे आपले जे शब्द आहेत ते आपले क्रियाविशेषण आहेत. त्याच्यावरून आपलं लक्षात येतं फिरला, पण कुठून? पाठीवरून. तर पर्याय क्रमांक 1 आपलं सगळ्यांचा या ठिकाणी आन्सर अगदी बरोबर आहे. जे विद्यार्थी मित्रांनी आन्सर केले नाही ते पण लक्षात घ्या. इकडून तिकडून, वरून खालून, मागून, पुढून हे जे आपले शब्द आहेत क्रियेबद्दल ते माहिती आपल्याला देत असतात, म्हणून ते आपले काय झाले? क्रियाविशेषण. ओके, पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे बघा, विरामचिन्हांचा प्रश्न आपला आहे. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरता कोणत्या अवतरण चिन्हांचा वापर केला जातो? चला पटकन मित्रांनो आन्सर करायचं आहे. असे काही प्रश्न आहेत जे आपण डायरेक्टली पटापट आन्सर करू शकतो. काही प्रश्न आहेत जे आपल्याला वेळ लागू शकतो. डिस्कशन चालू आहे तुमचं वेगळं. चला इकडे लक्ष द्या आता. आता शब्द मित्रांनो बघा, ज्यावेळेस बोलणारा व्यक्ती बोलत आहे, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे आपल्याला दाखवायचे आहेत. तर त्यावेळेस बघा, आपल्या इथे दिलं आता एकेरी अवतरण चिन्ह. या प्रकारे आपलं एकेरी अवतरण चिन्ह मित्रांनो असतं आणि मध्ये काहीतरी माहिती दिलेली असते. दुहेरी अवतरण चिन्ह, दोघं बाजूंनी आपल्याला या प्रकारे दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं असतं आणि मध्ये वाक्य दिलेलं असेल. संयोग चिन्ह बघा, या प्रकारे आपल्याला चिन्ह डॅश पाहायला भेटतो. संयोग चिन्ह आणि उद्गाराचे चिन्ह आपण आता बघितलं. तर या चिन्हांमध्ये कुठलं चिन्ह आहे जे आपण वापरू बोलणाऱ्याचे तोंडाचे शब्द जसेच तसे दाखवण्यासाठी? तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस एकेरी अवतरण चिन्ह वापरतो, जसं आपलं बघा इथं आता वाक्य घेतलं बघा एक, त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. हे कोणाचं तरी वाक्य आहे आणि आपण ते सांगतोय. पण त्याचे शब्द तसे न सांगता आपण बघा इथं आपण काय करतोय, हा प्रश्न आपण हायलाइट करतोय, म्हणून त्याला सिंगल आपण अवतरण चिन्ह वापरलं, एकेरी अवतरण चिन्ह वापरलं दाखवण्यासाठी फक्त. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची असेल तेव्हा आपण काय करतो, एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. पण जेव्हा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच तसे आपण दाखवतो बघा, एखादं वाक्य घेऊ आपण, राम म्हणाला राम काय म्हणाला, आपण ज्यावेळेस मित्रांनो बघा पुढे दुहेरी अवतरण चिन्ह घेतो, त्याचं वाक्य तिथे सांगत असतो. राम म्हणाला श्याम माझा मित्र आहे. मग श्याम माझा मित्र आहे, रामचे शब्द जसेच तसे आपण ज्यावेळेस सांगू त्यावेळेस ते या ठिकाणी डबल दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मित्रांनो येत असतात. म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी काय असेल सगळ्यांचं? पर्याय क्रमांक बी हे आन्सर योग्य असेल. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपल्याला शब्द ते घ्यावे लागतात. संयोग चिन्ह मित्रांनो जोडण्यासाठी बरेच आपले जोड शब्द असतात, तिथे आपण हे चिन्ह वापरत असतो. किंवा जसं एखादं वाक्य लिहित असताना शेवटी एखादा शब्द अपूर्ण असेल तर तो बाकी शब्द खाली आपण लिहितो या संयोग चिन्हाचा वापर करून. उद्गाराच्या चिन्हाबद्दल आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 थोडसा वाचनाचा प्रश्न आहे. थोडंसं वाचन वगैरे थोडं जास्त वेळ लागू शकतो. थोडं वाचा आणि आन्सर करा बघा. एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीकडून आपल्याला दुष्ट व्यक्तीकडून आपलं काम करून घ्यायचंय. मग त्याला आपल्याला एखादी वस्तू द्यावी लागेल, पैसा द्यावा लागेल. तर मित्रांनो बघा टाइम अप झालाय. आता त्याला काही वस्तू द्यावी लागणार आहे आणि ती दिल्यानंतर त्या माणसाला आपल्याला अनुकूल करून घ्यायचं आहे. म्हणजे तो आपल्याला मदत करेल किंवा त्याच्याकडनं आपलं जे काम आहे ते होऊ शकेल. या प्रकारे आपल्याला त्याला बनवायचं आहे, अनुकूल करायचं आहे. तर अशा आशयाची म्हण आपल्याला या ठिकाणी बघायची बघा. आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन कोहळा काढणे. बघा आवळा मित्रांनो छोटा असतो, कोहळा मोठा असतो. आता एखाद्या व्यक्तीला छोटी गोष्ट देऊन त्याच्याकडनं मोठी गोष्ट करून घेणे. या प्रकारे ही म्हण आहे. चिकनी सुपारी पिकले पान.
सोड मसोबा आमची आण. ही एक म्हण मित्रांनो. दुसरी या ठिकाणी आपल्याला दिले, डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप मोठे कष्ट करायचे आणि फळ हातात थोडंसं येणं आणि जळत्या घरावर वांगी भाजून घेणे. म्हणजे दुसऱ्यांचं नुकसान होतं, दुसऱ्यांचं घर जळतंय, त्याच्यावर आपला स्वार्थ साधणारे, आपला स्वार्थ साधून घेणे. स्वार्थ साधण्यासाठी ही म्हण वापरता येईल, जळत्या घरावर वांगी भाजून घेणे. आता आपल्याला काय म्हटलं बघा, एखादी चांगली वस्तू किंवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकरण करून घेणे. त्यासाठी आपली म्हण असेल बघितलं ना बघा, 2 नंबरची म्हण बी, मग चिकनी सुपारी पिकले पान, सोड मसोबा आमची आण. ते पान सुपारी वगैरे देऊन एखाद्या व्यक्तीला आम आमची आण सोड म्हणजे आम्हाला मदत करून द्या, असं जे काही ते आण घेतली असेल ती सोड भाऊ, पण आम्हाला मदत कर, तू मोठा, असं आपल्याला सांगायचं असेल त्यावेळेस ही म्हण या ठिकाणी लक्षात घ्या. बी हे आपला या ठिकाणी आन्सर असेल. ठीक. आवळा देऊन कोळा काढणे आहे म्हण, पण कशी बघा, एखाद्याला आपण छोटी काहीतरी गोष्ट देतोय त्याच्याकडनं मोठं काम करून घेणे. जय भीम मित्रा, जय भीम. बघा, छोट्या गोष्टी देऊन मोठं काम करून घेणे, त्या प्रकारे एक ही म्हण आहे. पण एखाद्या व्यक्तीला देऊन तो दुष्ट माणूस बघा, त्याला आपल्याला अनुकूल करून घ्यायचंय, म्हणून ते अनुकूल करून घेणे. बघा, आण सोड वगैरे जे काही शब्द आहेत, आमची आण वगैरे आहे शब्द, शपथ वगैरे घेतलेली ती सोडून दे भाऊ, या अर्थानुसार आपलं आन्सर बी आहे. बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी थोडक्यात बघा, आपली बॅच आहे संदीप सर अकॅडमी, आपल्या ऍप्लिकेशनमध्ये मराठी व्याकरणाची बॅच मित्रांनो तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणी ते जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. उपमर्द करणे. उपमर्द शब्दाचा या ठिकाणी आपल्याला आन्सर मित्रांनो बघायचा आहे. उपमर्द शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण सांगणार आहोत. चला पटापट लाईक करून शेअरही करा. हो, चिकनी सुपारीचा त्या ठिकाणी आन्सर आहे. आता इथे बघा आणि लक्षात घ्या, उपमर्द शब्द टाइम अप मित्रांनो आपला झालेला आहे. उपमर्द शब्दाबद्दल आपल्याला त्याचा अर्थ सांगायचा आहे. बघा, प्रशंसा करणे, प्रस्तावना करणे, वैर करणे किंवा अपमान करणे. प्रशंसा बघा, कौतुक वगैरे करणे. प्रस्तावना म्हणजे एखाद्या गोष्टी सुरुवात करणे, प्रस्तावना केली जाते. वैर करणं म्हणजे भांडण वगैरे, वाद घालणे. आणि अपमान करणे, एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे. ज्यावेळेस बघा एखाद्या व्यक्तीचा अपमान केला जातो त्यावेळेस ते उपमर्द करणं ही शब्द या ठिकाणी वापरले जातात. पर्याय क्रमांक डी आपला अगदी बरोबर आन्सर मित्रांनो आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अपमान करणे या प्रकारे अर्थ होईल उपमर्द शब्दाचा. ओके, पुढचा प्रश्न बघूया. यावत चंद्र दिवा करो. बघा मित्रांनो, यावत चंद्र दिवा करो म्हणजे काय? आपला या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. रात्री पूजा करणारा, अनंत काळ टिकणारे, रात्री दिवे लावणे किंवा क्षणिक काही क्षणासाठी असणारी गोष्ट. त्याला पटकन आन्सर मित्रांनो करायचं आहे. वेदूपासून पुढचे जे आन्सर आहेत ते मित्रांनो आपल्याला या प्रश्नाशी संबंधित आन्सर आपल्याला मिळतात. आता बघा, धन्यवाद, चांगलं शिकवतोय, चांगली गोष्ट आहे. त्यातून तुमचं चांगलं आधी घडावं हे महत्वाचं आहे. तुमचं पण चांगलं जे जे स्वप्न आहे आपलं ते पूर्ण व्हावं मित्रांनो. पटापट येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण तुम्ही मिळवायचे. पण यावत चंद्र दिवाकर, चंद्र दिवाकर, दिवाकर म्हणजे मित्रांनो बघा सूर्य, चंद्र सूर्य असेपर्यंत शब्दशः काय मित्रांनो, हा जो शब्द याचा अर्थ काय होतो, याव म्हणजे बघा तोपर्यंत, चंद्र सूर्य, दिवाकर म्हणजे सूर्य, चंद्र सूर्य असेपर्यंत, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. पण जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत म्हणजे रात्री पूजा करणार नाही, अनंत काळ टिकणार. बघा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत म्हणजे अनंत काळ टिकणारी गोष्ट म्हणजे यावत चंद्र दिवा करो. पुढचा प्रश्न बघा, शुचिर्भूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता विरुद्धार्थी शब्द मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. हो, पटकनच घेऊया. काही बघा मित्रांनो, पटकनच घ्यायचं आपल्याला, जास्त वेळ आपल्याकडे पण नाही एवढा. तुमचा जास्त वेळ मला घ्यायचा सुद्धा नाहीये. आणि तेवढं म्हणजे आपलं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आपण मित्रांनो फक्त माहिती देतोय आणि पुढे जातोय. बघा,
प्रामाणिकला आपण काय म्हणतो मित्रांनो? अप्रामाणिक, बेशुद्ध, सतेज असणारा, शुभ, अशुभ. आता सुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो होतो अपवित्र. पर्याय क्रमांक ए. सुचिरभूत म्हणजे मित्रांनो काय? पवित्र असणे. शुचिर्भूत हा शब्द वापरला जातो पवित्र असण्यासाठी. ओके, पवित्र असणे म्हणजे शुचिभूत असणे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल आपला अपवित्र असणे. पर्याय क्रमांक ए. आता हे शब्द मित्रांनो आपल्या वाचनावर अवलंबून असणार आहेत. बघा पुढचं आपल्याला मन दिले, आपले शब्द दिले आहेत. मन म्हणा, वाक्प्रचार दिलाय अडणीवरचा शंख. बघा अडणीवरचा शंख. टाइम टेबलचा विषय बघा मित्रांनो असा आहे, आपण दररोज दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान आपल्याला वेळ मिळतो. त्या वेळेमध्ये आपण रेग्युलर सेशन आता घेणार आहोत. आता आपण PYQ घेऊया. जे आपलं एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आपण घेतले जातात, एक्सप्लेनेशनची जास्त आवश्यकता तिथं आहेच गरजेचं, पण एक्सप्लेनेशन थोडं बाजूला ठेवणार आहोत आणि आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आता क्लिअर करायचे आहेत. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण 1:30 ते 2च्या दरम्यान रेग्युलर मित्रांनो PM 1:30 ते 2च्या दरम्यान आपण सेशन तुमच्यासाठी रेग्युलर आता घेऊया आणि रेग्युलर आता PYQ सेशन मित्रांनो आपण घेणार आहोत. आपल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून. ओके, टाइमअप मित्रांनो आपला झाला बघा. अडणीवरचा शंख. अडणी म्हणजे मित्रांनो जुन्या घरांमध्ये उच्च पदावरील व्यक्ती आहे, बरोबर. उच्च पद बघा घरामध्ये जुन्या काळात जे कपाट वगैरे असायचे उंच ठिकाणी असणारे, तिथे एक शंख ठेवलेला असेल समजा, त्याच्यावर शंख ठेवलेला असेल. आता तो त्या ठिकाणी शंख आहे, उंच ठिकाणी आहे, पण तो कोणाच्या कामाचा नाही. तो एवढा पात्र नाहीये, त्याला काही एवढा विशेष नसून तो वरती ठेवून दिलेला सारखा असणारा शंख. तर बघा आपलाच हेका चालवणारी व्यक्ती नाही, धनवान व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती पण या ठिकाणी नाही, निरुपयोगी व्यक्ती पण नाही. बघा शंख उपयोगी असण्यासारखा आहे, पण तो आता वरती ठेवून दिलाय कारण तो पात्र नाहीये. हो, आता PYQ आपले रेग्युलर सुरू होतील मित्रा. बघा 1:30 ते 2च्या दरम्यान आपण रेग्युलर सेशन आता तुमच्यासाठी घेणार आहोत. बघा उच्च पदावर असेल, अडणीवर शंख ठेवलेला आहे, उच्च पदावर आहे, उंच ठिकाणी, पण काय आहे तो पात्र नसल्यामुळे तिथे ठेवलाय. जर तो कामाचा असेल तर तो वापरला असता, म्हणून ते मन त्या ठिकाणी ठेवलेलं असायचं. जुन्या काळात शंख ठेवलेला असायचा, पण आता हे जे वाक्प्रचार आहे वापरला तो उच्च पदावरील अपात्र व्यक्तीसाठी. उच्च पदावर आहे पण तो त्या पदासाठी तेवढा तो पात्र नाही, म्हणून अडणीवरचा शंख असा वाक्प्रचार त्याच्यासाठी वापरला जातो आज. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो बघा. संचित या शब्दाचा समानार्थी शब्द. बघा तेव्हा संचित या शब्दाचा समानार्थी शब्द. संचित करून ठेवणं, एखादी गोष्ट संचित आहे, आपलं पूर्वजन्माचं संचित आहे, त्यानुसार आपल्याला आज जन्म मिळाला वगैरे अशा ज्या संकल्पना आहेत त्यानुसार बघा संचित शब्द आपल्याला पाहायला भेटतो. साहित्यात आपल्याला शब्द पाहायला भेटतो संचित असणार. संचिताच्या जोरावर संचित जे काही आहे त्याच्यानुसार आपण पुढे जगतोय असं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. ते मानलं तर आहे, नाही तर नाही, पण साठलेलं असणं. संचित म्हणजे शांत आहे का, शांत, चिंताग्रस्त किंवा चिंतन करणारा असा अर्थ तुझा संचितचा अर्थ का तो मित्रांनो साठवलेलं असणं, साठवून ठेवलेलं असणं म्हणजे संचित. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. तत्सम शब्दाशी संबंधित प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? आपल्याला वियाला वीचा काही संबंध नाही ना. कोणता शब्द तत्सम शब्द नाही? बघा शब्दांमध्ये आता इथं आपल्याला तत्सम, तद्भव शब्द माहित असणं आवश्यक आहे. तत्सम शब्द तर मित्रांनो आपला टाइम आउट झालेला आहे. तत्सम शब्द, तत्सम बघा आता असा शब्द जो संस्कृत भाषेतून आपल्या मराठी भाषेत जसं तसं आलेला शब्द असेल तोच तो आपला तत्सम शब्द. दुसरा असतो बघा तद्भव शब्द. तद्भव शब्द जो संस्कृत शब्द असेल तो बदल करून
त्यात थोडा थोडा बदल होतो, हळूहळू होतो. बदललेले शब्द आपण वापरतो. मग इथे बघा आता कोमल, बल आणि घट हे शब्द आपले तत्सम शब्द आहेत. आपला विचार आहे तत्सम नाही. मग तत्सम नाही तो म्हणजे आपला कळस. कळस हा शब्द आपला तत्सम शब्द नाही. हा तद्भव शब्द आहे. मग कलश शब्द असतो कलश. कलश हा मित्रांनो शब्द असतो. हा तद्भव शब्द आहे. तत्सम शब्द आहे कलश. आणि आपला कळस हा आपण मराठीत वापरतो. हा त्याचा तद्भव रूप आहे. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक डी. अगदी बरोबर आन्सर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी आहे. पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक 21. अरे शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 21. मित्रांनो बघा आपण या आपल्या संदीप सर अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मराठी व्याकरण घेत आहोत. आणि तसंच मित्रांनो लक्षात घ्या एक दुसरा आपला YouTube चॅनल लक्षात घ्या मित्रांनो. BFC इंग्लिश. टाइम अप मित्रांनो आपला झालेला आहे. बघा थोडक्यात माहिती बघा मित्रांनो या ठिकाणी आता थोडीशी माहिती आहे. आपलं BFC इंग्लिश हे इंग्लिश ग्रामरसाठी मित्रांनो आपलं सेपरेट चॅनल आहे BFC इंग्लिश ज्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश ग्रामर डिटेलमध्ये शिकायला मिळेल. तसंच BFC इंग्लिश जीके जीएस म्हणून आपण हे चॅनल मिक्स केलं मित्रांनो याच्यामध्ये. एकत्रितपणे BFC इंग्लिश जीके जीएस नावाचं चॅनल तुम्ही सर्च करायचं आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पोलीस भरतीशी संबंधित असणारे 2023 किंवा 23 चे ऑल क्वेश्चन पेपर मित्रांनो त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. जीके जीएस सॉल्व्ह केलेले प्रश्न आहेत. सगळं PYQ जे डाटा तुम्हाला उपलब्ध आहे. नंतर 2024 चे मित्रांनो आपले जे प्रश्न होते ते प्रश्न 2024 च्या प्रश्नपत्रिका 2023 च्या प्रश्नपत्रिका BFC इंग्लिश जीके जीएस या चॅनलवर मित्रांनो सगळ्या सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ते क्वेश्चन पेपर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच अभ्यासू शकतात जेणेकरून तुम्हाला मित्रांनो डबल फायदा होईल. मराठी व्याकरण आपण या ठिकाणी घेत आहोत आपल्या संदीप सर अकॅडमी या YouTube चॅनलच्या माध्यमातून. आणि जीके जीएस मित्रांनो जे आहे ते आपण घेतलंय BFC इंग्लिश जीके जीएस या चॅनलच्या माध्यमातून. तिथे चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात SRPFचे मित्रांनो क्वेश्चन पेपर सेपरेट घेतलेले आहेत आणि आपले जे पोलीस आहेत जिल्हा पोलीस त्याचे क्वेश्चन पेपर सेपरेट घेतलेत. ओके. आता बघा या ठिकाणी आपल्याला विचारलंय शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द कोणता? आता योग्य शब्द कोणता या प्रकारचा आपल्याला प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळेस येतो बघा. आपला सोपा शब्द येतो बघा आशीर्वाद. आशीर्वाद हा शब्द सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस मित्रांनो येतो. बघा प्रावीण्य. प्रावीण्य शब्द सुद्धा लक्षात घ्या दुसरी वेलांटी असते प्रावीण्य किंवा विद्यार्थी. तर विद्यार्थी काही विशेष शब्द नाही मित्रांनो तरी येत असतो. म्हणजे सोपे शब्द सुद्धा आपल्याला येत असतात लक्षात घ्या. आणि आता इथे आपल्याला विचारलंय अंगुली निर्देश. अंगुली निर्देश हा शब्द मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारलाय. असून एक बघा आध्यात्मिक शब्द असतो बघा आध्यात्मिक. आध्यात्मिक बऱ्याच वेळेस इथं अ असतो तर आपण अ कडे लक्ष द्यायचंय तो आ असतो आध्यात्मिक. अ चुकत असतो त्या ठिकाणी. आणि विलांटी पहिली विलांटी दिलेली असेल ते लक्षात घ्या. ओके. आता अंगुली निर्देश मध्ये आपला आन्सर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए. अंगुली निर्देश या प्रकारे आपला अंगुली निर्देश शब्द असतो म्हणजे बोटाने एखादी गोष्ट दाखवणे. अंगुली निर्देश. ओके. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो आपला आन्सर आहे. आन्सर तुम्ही काय केलं असेल ते ठीक आहे. आन्सर क्लिअर करायचं आहे. क्वेश्चन 21 असेल आपलं 1. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो या. थोडंसं वाचनाचा प्रश्न मित्रांनो जास्त आहे. थोडा वेळ 10 सेकंद जास्त या ठिकाणी. सगळ्यांनी मित्रांनो हार्टली लाईक नक्कीच केलेला आहे आणि व्हिडिओला लाईक करून शेअर पण करून द्या. बघा खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? अलंकारिक शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी मित्रांनो आपल्याला ओळखायची. चुकीची जोडी आपण या ठिकाणी मित्रांनो सांगणार आहोत. कोणतं चुकीचं आहे? जेवढं पटापट मित्रांनो तुमचा आन्सर येईल तेवढं आपण पटकन पुढे जाणार आहोत. आता 2च प्रश्न राहिलेत. काही जास्त वेळ बाकी राहिलेला नाही बघा. टाइम अप मित्रांनो झालेला आहे. तर बघा आपल्याला इथं अलंकारिक शब्द आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे. कोंड्याचा मांडा करणे.
कोंडा मित्रांनो, कोंडा माहिती असेल, पीठ गाळल्यानंतर जो जाड भाग असतो तो आपला कोंडा असतो. मग कोंड्याचा मांडा करणे, मांडा म्हणजे जी आपली चपाती असते ती, कोंड्याचा जर मांडा करायचा असेल तर मित्रांनो म्हणजे वेस्टेज गोष्ट आहे कोंडा, त्याच्यापासून मांडा होतोय म्हणजे चांगली गोष्ट घडते की नाही, म्हणजे वाईटातून चांगलं घडवण्याची कृती करणे. खडाष्टक शब्द, खडाष्टक, खडाष्टक शब्दाचा अर्थ होतो खडाष्टक म्हणजे हाडवैर, एकमेकांमध्ये असणारा वैराचा भाव, हाडवैर. नंतर बघा गाजर, गाजर पारखी शब्द आहे पुढचा दिलेला, गाजर पारखी, चांगल्याची पारख असलेला. आणि पुढचं आहे घाशीराम कोतवाल म्हणजे अन्यायी व्यक्ती. तर याच्यामध्ये बघा घाशीराम कोतवाल अन्यायी व्यक्ती मानला जातो. खडाष्टक हाडवैर आहे आणि कोंडाचा मांडा करणं म्हणजे वाईटातून चांगली गोष्ट करणे. पण गाजर पारखी म्हणजे चांगल्याची पारख असलेला की चांगल्याची पारख नसलेला. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? चांगल्याची पारख नसलेला. इथे आपल्याला दिला आहे असलेला, नसलेला. ओके. जे आन्सर काय असेल आपलं, हे तिसरी जोडी मित्रांनो जी दिली आहे ती चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 सी आपल्या या ठिकाणी चांगलं, गाजर पारखी म्हणजे चांगल्याची पारख नसलेला. ओके, अगदी बरोबर आन्सर मित्रांनो आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती किती आहेत? बघा, आता या प्रश्नाला वेळ सुद्धा लावण्याची मित्रांनो गरज नाही. शब्दांच्या जाती, मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण असो, मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण असो, आपल्याला मित्रांनो शब्दांच्या जाती किती असतात? पटकन आन्सर येईल बघा या प्रश्नाचं. क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर, 23 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर मित्रांनो पटापट आला पाहिजे. शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती मित्रांनो आपल्या पटापट आन्सर करायचं आहे. शब्दांच्या जाती किती असतात मित्रांनो? 8. ओके, 4 विकारी आहेत, 4 अविकारी आहेत वगैरे, ते आपण डिटेलमध्ये शब्दांच्या जाती या घटकात मित्रांनो अभ्यासलेलं आहे. जे पर्याय क्रमांक डी आपल्या या ठिकाणी आन्सर आहे. जास्त एक्सप्लेनेशनची या प्रश्नाला गरज मित्रांनो नसेल. पुढचा प्रश्न बघा, पदार्थवाचक नाम कोणते? तर याला पण काही जास्त वेळ घेण्याची गरज नाही. पदार्थवाचक नाम, तर नाऊन मध्ये मित्रांनो बघा, नामामध्ये नाम वेगवेगळ्या प्रकारे आपण नाम अभ्यासतो. त्याच्यामध्ये आता पदार्थवाचक, पदार्थ दर्शवणारं नाम, एखादा पदार्थ दाखवणे. बघा, हिमालय मित्रांनो पदार्थ आहे का? नाही. हिमालय काय आहे? एका पर्वताचं नाव आहे, म्हणजे हे काय मित्रांनो आपलं विशेष नाम आहे, विशेष नाम. हिमालय आपलं विशेष नाम आहे. घड, बघा गुच्छ असणे, घड असणे म्हणजे काय झालं? आपलं समुदायवाचक नाम. समुदायवाचक आहे. साखर हा एक पदार्थ आहे की नाही मित्रांनो? साखर आपला पदार्थ आहे, पदार्थवाचक. गंगा पण आपलं विशेष नाम मित्रांनो आहे. नदीचं नाव आहे गंगा, विशेष नाम. एखाद्या मुलीचं नाव असेल गंगा, विशेष नाम. हा समुदाय दाखवतो घड, द्राक्षांचा घड मित्रांनो, अनेक द्राक्ष एकत्र आलेत की नाही, म्हणजे समुदाय दाखवतो, समूहदर्शक किंवा समुदाय दर्शक. आणि साखर काय मित्रांनो आपलं पदार्थदर्शक, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपला आन्सर आहे, पदार्थवाचक नाम. ओके, बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे आपल्या या प्रश्नपत्रिकेतला. आपली जी मित्रांनो मुंबई शहर पोलीसची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत. मुंबई सीपी 2024 ची मित्रांनो आपली प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेत मराठी व्याकरणाशी संबंधित आलेले 25 प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासले. तसं मित्रांनो जीके जीएस चे संबंधित जे प्रश्न आहेत, जीके जीएस चे संबंधित प्रश्न आपल्याला बीएफसी इंग्लिश जीके जीएस या युट्यूब चॅनलला मित्रांनो उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी जाऊन टाइम अप मित्रांनो आपला झाला बघा. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न अभ्यासत आहोत. जीके जीएस चे प्रश्न अभ्यासण्यासाठी बीएफसी इंग्लिश व बीएफसी इंग्लिश जीके जीएस, बीएफसी इंग्लिश जीके जीएस या चॅनलला मित्रांनो तुम्ही जर भेट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला 2023, 2024, 2017, 18 मागचे जे मित्रांनो भरत्या झालेल्या आहेत त्यांचे जीके जीएस शी संबंधित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या प्लेलिस्ट उपलब्ध आहेत, एसआरपीएफच्या प्लेलिस्ट उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जाऊन ते नक्कीच अभ्यासायचे आहेत. तुमची प्रॅक्टिस मित्रांनो त्या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारे होईल. फक्त आता लक्षात घ्यायचे, लेटेस्ट मध्ये मित्रांनो प्रश्न असतात ते बदललेले असतात, त्यांच्यावर
त्यावेळेस जे आन्सर असेल त्या ठिकाणी ते बदलेल, हे लक्षात घ्या. ओके. लेटेस्ट मध्ये जे आन्सर असतात ते मित्रांनो, लेटेस्ट क्वेश्चन ते जुन्या प्रश्नपत्रिकेतले लक्षात घ्यायचे नाहीत. क्लिअर झालं मित्रांनो आपला प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 25. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे. या वाक्याचा प्रकार कोणता? संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, साधारण वाक्य. वाक्यांच्या प्रकारामध्ये मित्रांनो बघा, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य आणि मिश्र वाक्य हा एक पॅटर्न आपला आहे. वाक्यांच्या प्रकारामध्ये प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी, होकारार्थी तो एक भाग वेगळा. आता जे जे आपणासी ठावे, बघा जे जे आपणासी ठावे ते ते, जे जे ते ते, या प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिला बघा. जेव्हा तेव्हा, असे, जसे, असे तसे, या प्रकारचे शब्द ज्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये दिसतात त्यावेळेस ते वाक्य आपलं असतं मित्रांनो मिश्र वाक्याच्या प्रकाराचं असतं. पर्याय क्रमांक सी आपल्या या ठिकाणी आन्सर असेल. मिश्र वाक्य मित्रांनो आहे बघा, जे जे ते ते, जसे तसे, जेव्हा तेव्हा. आता बघा प्रश्न आपले लवकरच मित्रांनो पेपरच्या तारखा पण येतील. पेपरच्या तारखा पण आपल्याला लवकरच उपलब्ध होतील. बघा जे जे ते ते यानुसार आपलं काय वाक्य आहे? हे मिश्र वाक्य आहे. संयुक्त वाक्य मित्रांनो बघा, दोन वाक्य जोडलेले असतील. दोन केवळ वाक्य, दोन साधारण वाक्य किंवा दोन सामान्य वाक्य, केवळ वाक्य एकत्र जोडले जातात त्यावेळेस आपलं संयुक्त वाक्य असतं. म्हणजे वाक्य जोडण्यासाठी आणि, किंवा, परंतु, पण, म्हणून, कारण असे शब्द आपल्याला पाहायला भेटतात वाक्य जोडणारे संयुक्त वाक्य. मिश्र वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा या प्रकारचे शब्द आहेत, जे ते जो तो, या प्रकारे जेव्हा तेव्हा शब्द असणारे आपले मिश्र वाक्य असतात. म्हणून आपलं हे जे वाक्य मित्रांनो मिश्र वाक्य आहे, जे जे ते ते यानुसार. ओके. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा प्रश्न क्रमांक 25 होता. आजच्या सेशनच्या माध्यमातून मित्रांनो आपण नवी मुंबई शहर पोलीस आपला जो प्रश्नपत्रिका मित्रांनो आहे ती या ठिकाणी अभ्यासलेली मराठी व्याकरण हा घटक आपण घेतलेला आहे. इतर विषयांसाठी मित्रांनो बीएफसी इंग्लिश जीके जीएस या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात तर आपलं जीके जीएस शी संबंधित प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. तसंच मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांकडे स्टडी विथ संदीप सर आपलं ऍप्लिकेशन नसेल त्यांनी डाउनलोड करा. त्या ठिकाणी विविध बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरणाची बॅच तुम्हाला उपलब्ध असेल आहे फक्त 99 रुपयामध्ये मित्रांनो तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. 6 महिन्यांसाठी मित्रांनो 6 मंथसाठी ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त 99 रुपयामध्ये. ओके फ्रेंड्स, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय. ओके. आता मित्रांनो बघा टायमिंगचा बरं राहिला विषय. आपला रेग्युलर 1:30 ते 2च्या दरम्यान आपण नियमितपणे तुमच्यासाठी सेशन घेऊया मित्रांनो. PYQs घेऊया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या कंप्लीट करून घेऊया. 24 घेऊया, 23, 22 मागे जाऊया आपण एक वर्ष. आधी आपण लेटेस्ट 2024 च्या घेऊया. ओके फ्रेंड्स, तर थांबूया आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी.